सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ईद ए मिलादच्या पवित्र सणानिमित्त येवला शहरात सर्वधर्मीय एकता आणि सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट दर्शन घडले। या प्रसंगी शिवसेना गटनेते गणेश शिंदे, युवा नेते अमोल शिंदे व शिंदे पाटील फाउंडेशन यांच्यातर्फे भव्य मिरवणुकीचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले। मोठे महादेव मंदिरासमोरील पाटीलवाडा येथे हा स्वागत व सत्कार सोहळा पार पडला। यावेळी काळजी साहेब, पोलीस प्रशासन व स्थानिक नगरसेवक तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन शिवसेना गटनेते गणेश शिंदे, अमोल शिंदे, सुनील शिंदे, संजय शिंदे व शिंदे फाउंडेशनच्या सदस्यांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला। मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांसाठी पोह्यांचा अल्पोपहार व पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। तमाम हिंदू व मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या हार्दिक शुभेच्छा असे फलक उभारून सौहार्दाचा संदेश देण्यात आलाय। एकमेकांना गळाभेट घेऊन व मिठाई वाटून सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या उपक्रमामुळे शहरातील बंधुभाव अधिक दृढ झाला असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे। आज संपूर्ण भारतात ईद ए मिलादचा त्योहार आपले सर्व मुस्लिम बांधव तसेच सर्वच हिंदू मुस्लिम हा त्योहार मनवत आहेत। आजचा दिवस हा मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जन्मदिवस म्हणून मनवला जातो। त्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना तसेच सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे यांनी एक अल्पाहाराचा एक नाश्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। या महाराष्ट्राचे आपले माननीय मंत्री, सर्वांचे लाडके भुजबळ साहेब, युवकांचे आदरणीय तसेच सदैव येवल्यासाठी कार्यरत असणारे आम्हा सर्वांचे नेतृत्व समीर भाऊ भुजबळ, गटनेते गणेश भाऊ शिंदे, शिंदे पाटील फाउंडेशन, शिंदे शिवसेना गट, लबक फ्रेंड सर्कल, पाटील फ्रेंड सर्कल या सर्वांतर्फे या ठिकाणी आमचे नगरसेवक सुनील भाऊ शिंदे व सर्व आमचे पाटील फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते या ठिकाणी हा मनवत आहोत आम्ही ईद ए मिलादचा कार्यक्रम। या ठिकाणी आम्ही शहर काजींचा सत्कार केला तसेच अनेक मुस्लिम धर्मियांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। आजचा हा त्योहार संपूर्ण भारतातच मनवला जातो। मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस म्हणून हा संपूर्ण भारतात मनवला जात असताना अनेक कार्यक्रम संपूर्ण भारतात ठेवण्यात आलेले आहे। येवल्यात देखील अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून सर्व हिंदू बांधव देखील या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेत आहे। या ठिकाणी आम्ही सर्व मुस्लिम बांधवाचं या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना या त्योहाराच्या शुभेच्छा देतो आणि संपूर्ण येवल्यात ही हिंदू मुस्लिम एकता संपूर्ण येवल्यातच नव्हे महाराष्ट्रात भारतात ही एकी सर्वत्र अशी सदैव राहो अशी मी ईश्वर चरणी, अल्लाह चरणी, भगवंता चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। क्या खास बात है क्या इतने जोरों शोर से ईद मिलादुन नबी जो मनाई जाए? बड़ा प्यारा सवाल किया आपने कि ये जुलूस मोहम्मदी क्यों निकाला जाता है। असल आपका सवाल ये बड़े ज़माने से ये सिलसिला चला आ रहा है। आज से नहीं, तकरीबन जब से अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ़ लाए उसके बाद सहाबा किराम, ताबईन, तबे ताबईन, ये सिलसिला यूं ही चलता आ रहा है। और हमारे शहर में तकरीबन नहीं भी 100 साल तकरीबन इसको हो चुके हैं, जिसमें जुलूस मोहम्मदी बड़ी तस्को एहतशाम के साथ निकाला जाता है। इसका मकसद ये है कि अल्लाह के रसूल पैगम्बर इस्लाम मोहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इस दुनिया में अमन फैलाने के लिए और अमन को आम करने के लिए दुनिया में आए। और ये जो जुलूस मोहम्मदी है ये असल में अमन रैली है। ये अमन को आम करने, नफरतों को ख़त्म करने और मोहब्बतों को आम करने के लिए ये जुलूस बिलखुसूस निकाला जाता है। और तालीमात मोहम्मदी यानी जो आपकी शिक्षण है पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की, उस शिक्षण को आम करने के लिए ये बिलखुसूस ये जुलूस जो है निकाला जाता है। और हमारे शहर में ये बड़ी परंपरागत तरीके से ये चला आ रहा है और यूं ही ये चलता रहेगा सिलसिला। पकड़ सकते हैं वो ये कि यहाँ पर जो जुलूस मोहम्मदी होता है, जुलूस मोहम्मदी में यहाँ हर धर्म के मजहब के लोग एक जगह मिल करके जुलूस मोहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में शरीक होते हैं। क्योंकि ये नबी फ़कत मुसलमानों के नबी नहीं बल्कि पूरी दुनिया के लिए नबी बन करके दुनिया में तशरीफ लाए और अमन आम के लिए दुनिया में तशरीफ लाए। ईद ए मिलादच्या अनुषंगाने आज येवला शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात येत आहे। यामागे जे मोहम्मद पैगंबर यांनी जनतेला जो संदेश दिलेला आहे, शांतता, बंधुभाव, प्रेम
हा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा यासाठी ही मिरवणूक काढलेली आहे आणि यासाठी आम्ही पोलिसांतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून योग्य तो बंदोबस्त दिलेला आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला.